हॅलो, जय शिवराय सगळ्यांना. तर आजचा हा ब्लॉग डायरेक्ट बाहेरूनच चालू आहे. तर आत्ताच मी नाईट करून जात आहे घरी. तर बघू शकता आत्ताच चालत आहे. तर बघूया आजचा नाश्त्याचा वगैरे काय बेत आहे तो. तर मित्रांनो, आत्ताच मी नाईट करून आलो आहे रूमवरती. तर बघूया चला तर आज काय चालू आहे बेत. तर इथं सध्या कटिंग चालू आहे. कांदा वगैरे चिरलेला आहे. इथं कांदा, टोमॅटो आणि मिरची आत्ता चिरत आहे प्रतीक्षा. इथं कोथिंबीर वगैरे. प्रतीक्षा हे काय का? भिजवलेला रवा. तर इथं रवा भिजत घातलेला आहे, म्हणजे ऑलरेडी भिजलेला आहे. किंवा काल घातलेला आहे तो काल अर्धा तास अगोदर रवा भिजत घातलेला आहे म्हणे. आणि काय करणार याचं उत्ताप्पा. तर आज प्रतीक्षा उत्ताप्पा करणार आहे. आणि जर कोणाला येत नसेल तर त्यांनी नक्कीच ट्राय करू शकता पुढच्या वेळेला. तर पूर्ण व्हिडिओ बघा, स्किप न करता. तर चला तर मग तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने करायचा ते उत्ताप्पा. आणि हो, पूर्ण व्हिडिओ बघून झाल्यानंतर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि कसा झाला उत्ताप्पा हो कमेंट करून पण नक्कीच सांगा. चला तर मग आता सुरू करूया. सगळं घालताना काय ते सगळं घालायचं. तर हा भिजवलेला रवा आहे, अर्धा तास अगोदर भिजत ठेवलेला. आणि त्याच्यामध्ये इथं बघू शकता पूर्ण जे आहे ते कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर, मिरची वगैरे सर्व घालून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर इथं बघू शकता अशा पद्धतीने सर्व बारीक चिरून घ्यायचं आहे स्टार्टिंगला. आणि ते सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. वाव, किती मस्त दिसायला इथं बघू शकता. कोथिंबीरमुळे वगैरे हिरवंचार मस्त, मिरची पण तेच दिसत आहे हिरवी. तर याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार. तर मीठ घालून झाल्यानंतर परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि रवा भिजत घालायच्या वेळी स्टार्टिंगला मीठ काय ते दही पण घालून घ्यायचं आहे. दही वगैरे घालून मिक्स करून भिजत ठेवायचं आहे काय. तर दही वगैरे घालून भिजत ठेवायचं आहे अर्धा तास अगोदर. तर इथं उत्ताप्पा काढण्यासाठी तवा घेतलेला आहे. आणि तवा जरा गरम झाल्यानंतर त्याच्यावरती व्यवस्थित सर्वत्र तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून उत्ताप्पा हा खाली लागणार नाही, जळणार नाही. तर सुद्धा अशा पद्धतीने व्यवस्थित लावून घ्यायचं आहे तुम्हाला पण. तर चला, फर्स्ट डोस्याची तयारी तर चालू आहे. तर फर्स्ट उत्ताप्पाची तयारी तर चालू आहे. बघितलं अशा पद्धतीनं व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे तुम्हाला. तर उत्ताप्पा हा जाड असतो, त्यामुळे एक साधारण 5 मिनिट तरी व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून व्यवस्थित तो शिजायला पाहिजे. चला तर मग 5 मिनिट वेट करूया. तर इथं साईडला सांबरची पण तयारी चालू आहे. तर इथं सांबरसाठी प्रतीक्षा चालू आहे तयारीची प्रतीक्षेची. आणि इथं साईडलाच बघू शकता कुकर आहे. आणि कुकरमध्ये ग्रीन वाटाणे आहेत ना, ते ग्रीन वाटाणे वगैरे घातलेले आहेत भिजत रात्री. आणि भिजवून शिट्टी वगैरे शिजवून घेतलेले आहेत. बटाटे वगैरे आहेत त्याच्यामध्ये. तर सगळं हे स्मॅश करत आहे. तर काही हरकत नाही. तर आजचा हा नाश्ता जबरदस्त होणार आहे. तर 5 मिनिट झालेले आहेत.
तर बघूया आता व्यवस्थित आमचा इथं उत्तापा हा भाजलेला आहे एक साईडने व्यवस्थित. तर इथं बघू शकता दोन्ही हातामध्ये 2 प्रतीक्षा शस्त्रगुण हे किचनमधले चालू आहे इथं काम. राईट हातामध्ये तिकडं भाजी वगैरे चालू आहे आणि इकडं लेफ्ट साईडला तर व्यवस्थित परतून घेत आहे. तर आपला हा उत्तापा रेडी झालेला आहे. तर वाव किती मस्त दिसत आहे बघा. मला तर कधी एकदा नाश्ता करू असं झालेलं आहे. भूक पण लागलेली आहे कारण की नाईट शिफ्ट करून आलेलो आहे, त्यामुळे भूक तर जोराचीच लागलेली आहे मला. तर इथं आपले 2 उत्तापे हे रेडी झालेले आहेत, मस्त झालेले आहेत. तर बघू शकता. तर तुम्ही पण नक्की ट्राय करू शकता अशा पद्धतीने घरी. तर उत्तापा तर रेडी झालेला आहे आणि अजून सांबार रेडी झालेला नाही. तर एक साईडला तीच प्रोसेसिंग चालू आहे इथं प्रतीक्षाची. तर स्किप अजून बंद नका करू व्हिडिओ. तर अजून तुम्हाला टेस्ट कशी झालेली आहे ते पण सांगायचं आहे. तर चला तर मला लगेचच नाश्त्याला सुरुवात करूया. तर मित्रांनो आता नाश्ता हा आमचा रेडी झालेला आहे इथं. तर चला तर मग लगेचच नाश्ता करून घेतो आणि तुम्हाला पण दाखवतो की टेस्ट कशी झालेली आहे. तर खायच्या अगोदरच बघूनच वाटायला की हा नाश्ता एकदम टेस्टी झालेला असणार म्हणून. तर काही हरकत नाही. तर अजून एकदा सांगतो तुम्हाला खाऊनच. तर चला तर मग टेस्ट करून बघूया कसं झालंय बघूया. एकदम मस्त टेस्टी झालेलं आहे. खरंच सांगा, खरंच सांगायला एकदम मस्त. नाहीतर व्हिडिओ झालेलं चालू आहे म्हणून. तर तुम्ही नक्कीच घरी ट्राय करू शकता. जर कोणाला येत नसेल तर अशा पद्धतीने व्हिडिओ बघून तुम्ही नक्कीच घरी ट्राय करू शकता. आणि चॅनलवरती कोण नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि चॅनलवरती कोण नवीन असाल तर चॅनलला परत एकदा सांगत आहे नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया चला पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.